नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, छत्रपती शिवाजी महाराज भारतीय नेव्हीचे जनक जनक का पार्ट 5 येतोय. येस, लास्ट टाइम मी तुम्हाला बरंच काही सांगितलं होतं. आपण पोर्तुगलांवरती एंड केला होता बिकॉज पोर्तुगलला आपण कसं काय जेरबंद करतो तर हे मी तुम्हाला सांगितलं होतं. नाव सिद्धीच्या बद्दल मी मध्ये एकदा बोलून मी परत बाहेर गेलो होतो सिद्धीचं, पण आज सिद्धीचा टॉपिक आहे आणि तुम्हाला मजा येईल. आजचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. सिद्धीचा टॉपिक तुम्ही ऐका, यू विल बी लाईक very much happy in this topic. Why? Because we will be starting this from the fort named the Janjira. Yeah, we will be starting this with a fort named Janjira. अल जझीरा असं त्याला म्हणायचे. बघ, जंजिरा ऑब्व्हियसली सिद्धीच्या अंडर होता आणि त्याला आपण लोक म्हणायचो जंजिरा. ॲक्च्युली अल जझीरा. अल जझीराचा जंजिरा हे काही नाव नाही आहे. काही मुद्दे आता तुम्हाला समजतील. आपण खूप वर्ष बरेच काही गैरसमज डोक्यात घेऊन चालतो. आज बरेचसे गैरसमज तुमचे क्लिअर होतील आणि तुम्हाला आणखीन पण खूप चांगला पण वाटेल. सो लेट्स स्टार्ट. सिद्धीजांच्या हातामध्ये होता जंजिरा, ज्याला अल जझीरा म्हणतात. अल जझीरा किंवा जंजिराचा ॲक्च्युअल अर्थ होतो बेट, आयलंड. इट्स द नेम ऑफ द फोर्ट. फोर्टचं नाव मी तुम्हाला सांगतो, पण हे त्याचं नाव नाही आहे. जंजिराचा अर्थ होतो बेट, आयलंड, पाण्यातला किल्ला, पाण्यातलं एक जागा म्हणतात बेट. इज अल जझीरा इन अरबिक. नाव हू वेअर द ॲक्च्युअल हाबशी, जी ॲक्च्युअल सिद्धीज वेअर द आफ्रिकन मुस्लिम्स, हाबशी मुस्लिम्स. हुलिया त्यांचा कसा होता, उंच धिप्पाड होते, काळे काळे होते, हेल्दी होते, त्यांचं पोट असं पुढे आलं होतं आणि डोक्याला बारीक बारीक केस होते. असे ते सिद्धीज होते. दे आर ॲक्च्युअली हाबशी मुस्लिम्स फ्रॉम द आफ्रिका. अल जझीरा नावाचं किंवा जंजिरा नावाचं बेट त्यांच्या हातामध्ये होतं. ठीक आहे, हे त्या किल्ल्याचं नाव नाही. मग त्या किल्ल्याचं नाव काय मी पुढे सांगेन. सगळ्या गोष्टी एकदम नाही सांगू शकत मी. ओके, आता हा जंजिरा आपण जिंकू नाही शकलो. ही एक थोडीशी एक कडवी गोळी आहे जी तुम्हाला मी आधी देईन. त्यावरती औषधी आहे जे गोड आहे ते मी तुम्हाला सांगेन. बट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात ऑब्व्हियसली आपण जंजिरा किंवा अल जझीरा किंवा तो जंजिरा किल्ला आहे सिद्धीचा, तो आपण जिंकलो नाही शकलो. बट मग ह्यावरती आपण करणार हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हा व्यक्ती प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन शोधून आपली जीत कशी होईल हे बघणारे होते. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. किंबहुना हिंदुस्थान त्यांच्यामुळे तर आहे हेही लक्षात ठेवावं. एनिवेज, मग काय झालं, आपण खूप प्रयत्न केला. बट फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे रिझन कळलं पाहिजे की आपण तो किल्ला का नाही जिंकलो. एक उभरती नेव्ही आहे. तो जो किल्ला आहे अल जझीरा किंवा जंजिरा, त्याच्या आतमध्ये फ्लोअर्स आहेत, एक 3 to 4 फ्लोअर्स आहेत आणि त्या प्रत्येक फ्लोअरवरती 50 ते 60 गार्ड्सना उभे राहायची जागा आहे. आय रिपीट, त्या किल्ल्यामध्ये, त्या दुर्गामध्ये फ्लोअर्स आहेत आणि प्रत्येक फ्लोअर्सवरती 50 ते 60 30 ते 40 गार्ड्सना उभी राहायची जागा आहे. ते बुरुज आहेत ना, बुरुजांना ती फ्लोअर्स आहेत. त्यापैकी एक बुरुज जो सर्वात मोठा बुरुज आहे त्याचं नाव अली बुरुज. अली बुरुज त्याला म्हणतात. त्या अली बुरुजाचा फ्लोअर एवढा मोठा आहे की तिकडे 50 ते 60 गार्ड्स तिकडे उभं राहू शकतात. ठीक आहे, ही झाली 2 कारणं. तिसरं कारण, त्यावरती 350 तोफा होत्या. त्यावेळेस 350 तोफा होत्या त्या जंजिऱ्यावरती, त्या दुर्गवरती. ठीक आहे, त्या आयलंडवरती, जो सिद्धीच्या हातामध्ये होता. आणि त्या 350 तोफामध्ये काही घडीव तोफा होत्या. त्या 2 सर्वात मोठ्या तोफा होत्या. त्यांची नावं मी सांगेन. मी सांगतो की आज भरपूर नॉलेज मिळणार तुम्हाला. एक होती लांडा कासम, दुसरी होती चौरी. एक होती लांडा कासम, दुसरी होती चौरी. घडीव तोफा होत्या. एका ह्याच्यातच त्या सगळ्या तोफा बांधल्या होत्या आणि त्यांचा मारा जवळजवळ 3 किलोमीटरच्या आसपास, 5 किलोमीटरच्या आसपास जायचा. सो हे काही कारणं, ही काही स्ट्रेंथ्स होती अल जझीराची, जंजिराची, त्या बेटाची, की ज्यामुळे आपण त्यावेळेस जिंकू शकलो नाही. बिकॉज आपण उभरती नेव्ही होतो, नवीन नेव्ही होतो आणि हे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड नेव्ही होते, दर्यावरती लोक होते. सो पण तरीही मग आता हा किल्ला आपण का जिंकू नाही शकलो याचं कारण मी तुम्हाला सांगितलं. आणखीन एक गोष्ट मी सांगू इकडे नमूद करतो बिकॉज आता त्याचं आलेच आहे अल जझीराचं, जंजिराचं. तर हे एक गोष्ट, हिरोजी फर्जन नावाचा एक व्यक्ती होता. हिरोजी फर्जन एव्हरीवन नोज. हिरोजी फर्जन नावाचा व्यक्ती होता. संभाजी महाराजांनी प्रयत्न केला होता की
आपण तो किल्ला उडवून द्यायचा, आपण तो दुर्ग जंजिरा उडवून द्यायचा. कारण का त्याचं बळ होतं तोफेमध्ये, ते आपलं दारुगोळ्यामध्ये. किंवा 350 तोफा तर दारुगोळा पण तिकडे तेवढंच असणार आहे. तर मग आपण ते उडून द्यायचं. हिरोजी फर्जन तिकडे जॉबसाठी गेला आतमध्ये सिद्धीजकडे, बाबा आम्हाला तुम्ही जॉब. कारण त्यावेळेला असं होत होतं, कोणी पण कुठे पण जाऊन नोकऱ्या वगैरे मागत होतं. आणि तो प्लॅन असा होता की तिकडे आतमध्ये जे दारू जे आपण तिकडे ठेवतो, दारूचं कोठार असतं ना, ते दारुगोळ्याचं कोठार, ते जाऊन हिरोजी फर्जन उडवून देणार होता. विचार करा, हे शॉकिंग आहे. एखादा व्यक्ती जाऊन दारूचं कोठार दारुगोळ्याचा कोठार उडवतो, तर तो जिवंत राहील का? तो व्यक्ती जिवंत राहील का? नाही राहणार. पण संभाजी महाराजांनी मनावर किती जड ते मन काढून त्यांनी हिरोजी फर्जनला ही म्हणजे त्यांनी ह्या पूर्ण मिशनसाठी त्यांना हे परवानगी दिली असेल. अनफॉर्च्युनेटली हिरोजी फर्जन हा डबल एजंट आहे. हा आतमध्ये त्या सिद्धीजना कळलं आणि त्यांनी लिटरली हिरोजी फर्जनचं डोकं कापलेलं आहे आणि ते भाल्यावरती अडकवून ते अख्ख्या किल्ल्यावरती फिरवलेलं आहे, अख्ख्या दुर्गावरती फिरवलेलं आहे. हे दुर्दैव आहे. पण हे कडू औषध मला तुम्हाला द्यायचं होतं की जंजिरा आपण काय झालं, त्या जंजिरा आपण का नाही जिंकू शकलो. तर हे या सगळ्या गोष्टी होत्या, म्हणून आपण जंजिरा जिंकू शकलो नाही. नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी मग केलं काय? मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला, मी मागच्या फोर्ट पाथमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही हवं तर जाऊन फोर्ट पाथ चेक करा, त्याला शह देण्यासाठी, त्याला चेकमेट करण्यासाठी एक दुर्ग बांधला. त्याचं नाव आहे पद्मदुर्ग. तर पद्मदुर्गाबद्दल सभासद बखरीमध्ये उल्लेख होतो. राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी बांधली, राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी बांधली. उरावरचा अर्थ काय? तुम्ही सगळे मराठी आहात, तुम्ही सुज्ञ आहात, मला माहिती आहे काय. सो असं छत्रपती शिवाजी महाराजांना शह देत होते. आता लेट्स कम फेस टू फेस काय चाललं होतं हे अत्यंत आपल्याला महत्त्वाचं आहे. आणखीन काही आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाही आहे ह्याच्यामध्ये. नाव कम्स फेस टू फेस. सिद्धीज लोक ही अत्यंत बेकार, क्रुअल, हिंदू द्वेषी, मी ऑन कॅमेरा बोलतोय, हिंदू द्वेषी होते सिद्धीज, होतेच. पुढे पुढे खूप पॉलिटिक्स बदललं. ज्यावेळेला कान्होजी आंग्र्यांची पोरं आली त्यावेळेला सिद्धी संबूड वगैरे होता, ते आपल्याला येणार ना, बिकॉज मी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांशी कन्सर्न आहे. पण सांगायचं उद्देश असं आहे की हे सगळं होतं पुढे, बट सिद्धीज वर हिंदू द्वेषीच. सो त्यानंतर मग काय झालं की त्यानंतर मग ती लोक आपल्याला बोटी, मराठ्यांच्या बोटी ज्यावेळेला आल्या, तुम्हाला सगळं मागच्या सांगितलं, आपल्या 30 बोटी होत्या. आपल्या बोटींना स्क्रू होते ना खेळे होते. कसं केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना, आणि आपण रोविंग करायचं, आपण वळवायचं आपल्या बोटी. आणि इट्स द मेन थिंग. सिद्धीज लोक ज्या वेळेला आपली बोटी यावेळेला पकडायचे, तर ते आपल्या माणसांना मारायचे, भाल्यावरती त्यांची मुंडकी अशी अडकवायची, भाल्यावरती अशी अडकवायची आणि अख्ख्या किल्ल्यावरती फिरवायचे. हे सिद्धीज करायचे. हे फॅक्ट्स आहेत, हे तुम्हाला मिळेल हिस्ट्रीमध्ये, तुम्ही वाचा. एवढे क्रुअल लोक होती. बरं, ह्याच्या पुढे जाऊन त्यांनी काय केलं आणखीन, ह्याच्या पुढे जाऊन ते असंही करायचे की काही तर वेळेला ते ब्रिटिशांना तिकडे मार्सगॉडॉगला ते जायचे, ते भाल्यावरती मुंडकी अडकवून, आणि ते ब्रिटिशांना रिक्वेस्ट करायचे की हे तुम्ही मुंबईच्या रस्त्यांवरती लावा, हे भाले मराठ्यांचे जे आहेत ना, डोकं अशी अडकवलेली भाल्यावरती, हे तुम्ही मुंबईच्या रस्त्यावर लावा. ब्रिटिशांनी कधी केली नाही ही गोष्ट. सो हे मी आधीच सांगतो, ब्रिटिशांनी ही गोष्ट नाही केली, ब्रिटिशांनी सिद्धीजची ही गोष्ट ऐकली नाही. बट आपण ज्या वेळेला त्यांचा पाठलाग करायचो त्यावेळेला हे लोक पळून जायचे आणि सिद्धीज त्यांना मुंबईमध्ये शेल्टर द्यायचे. ब्रिटिशर्स सिद्धीजना शेल्टर्स द्यायचे. Britishers used to provide the shelters to the Siddhis whenever Maratha used to attack on Siddhis and whenever Siddhis used to flew. म्हणजे ते घाबरून पळून जायचे. मग ते कुठे जाऊन लपायचे, ते ब्रिटिशांचं असं की ते ब्रिटिशांना शेल्टर्स प्रोव्हाइड करायचे. आपण काय हातावरती हात ठेवून बसायचो? कदापि नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आरमारते आणि ते भंडारी, खारवी, आगरी, कोळी ही लोक होती, दालदी ही लोक होती. आपण सुद्धा त्यांना पकडायचो, त्यांची मुंडकं छाटायचो आणि त्यांची मुंडकी आपण त्यांच्या किल्ल्यांच्या शेजारी जाऊन टाकायचो. आपण त्याचे इक्विपमेंट्स पण घ्यायचो. आणखीन एक कॉमेडी, मी तुम्हाला एक कॉमेडी याच्यामध्ये हे पण सांगेन, आपण त्याचे इक्विपमेंट्स पण घ्यायचो, त्यांचे वेपन्स पण घ्यायचो, त्यांच्या बोटी पण घ्यायचो, त्यांच्या माणसांची मुंडकी मारून पण टाकायचो तिकडे, आणि त्यांची ग्रोसरी पण घ्यायचो. एवढंच नाही, त्यांचे कपडेही आपण काढून घ्यायचो. लिटरली नेकेड बॉडीज ऑफ सिद्धीज आर सीन नियर दी जंजिरा, जे
आपल्या नेव्हीच्या लोकांनी मारून टाकले. आपल्याला कपडे लागायचे बिकॉज गुरिल्ला टॅक्टिक्ससाठी आपल्याला त्यांचे कपडे लागायचे. ऑफकोर्स आपली डोकीच वेगळी. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आणि त्यांचा आरमार यांचं डोकंच वेगळं. सो त्यांचे कपडेही आपण काढून घेत होतो. हा उल्लेख आहे, तुम्हाला सापडेल, हा उल्लेख आहे. तर हे सगळं आपण करतो. ह्या प्रकारे आपण सिद्धीसना जेरबंद करत होतो. आणि आणखी एक सांगतो, मी लास्ट टाइम एक नाव घेतलं होतं, मी परत एकदा सांगतो. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. हां, एकदा काय आलं की त्यांच्या 3 बोटी चालल्या होत्या. आपल्या 2च होत्या बोटी, पण आपल्या बोटी थोड्या मोठ्या होत्या, त्यांच्या थोड्या छोट्या होत्या. तरी पण आपल्या 2 बोटींनी बरोबर हेरलं की ह्यांची जी लोकं आहेत, ह्यांची जी एक 24-25 जे सिद्धीत चाललेत, ह्यांच्याकडे हत्यारं नाही आहेत. ते का गेले होते, कसं गेले होते, तो दॅट इज डिफरंट. पण आपण त्यांना पकडलेलं आहे याचाही उल्लेख, आणि आपण त्यांची मुंडकी छाटून कपडे, ग्रोसरीज, वेपन्स, इक्विपमेंट्स सगळं घेऊन आपण परत आलेलो आहोत. 3 बोटी. ते एका रात्रीमध्ये ॲक्च्युली जे असं घडलं होतं, असं म्हणतात की ती लोकं आपल्या लोकांवरती पाळत ठेवायला आली होती. आणि ती लोकं आपल्यावरती पाळत ठेवायला आली होती. त्यांच्या 3 बोटी होत्या. पण आपलं जे स्पाय होते ना, स्पाय आपले बहिर्जी नाईक, एव्हरीवन नोज. बहिर्जी नाईकांचं नाव दौलतराव जाधव ॲक्च्युअल नाव. बहिर्जी नाईकांसारखा माणूस म्हणजे तसा स्पाय होणं शक्य नाही आहे. कधीच होऊ शकत नाही. बहिर्जी नाईक खतरनाक स्पाय. आज जी एक संस्था जी उभी आहे इस्रायलची, मी नाव नाही घेत तिकडे, ती जी संस्था जी उभी आहे ती बहिर्जी नाईकांच्या टॅक्टिक्सवरती उभी आहे. त्यांच्या गुरिल्ला टॅक्टिक्सवरती उभी आहे. त्यांच्या स्पायच्या टॅक्टिक्सवरती उभी आहे. सो हे जगातला नंबर 1 गुप्तहेरांचं हेड कोण, तर बहिर्जी नाईक. 6000 गुप्तहेर होते छत्रपती शिवाजी महाराजांकडे. आणि छत्रपती शिवाजी इंग्लिश रेकॉर्ड्स शिवाजीमध्ये हे मेन्शन आहे की छत्रपती शिवाजी महाराज सर्वात जास्ती खर्च आपल्या गुप्तहेरांवरती करायचे, आणि त्यांचे हेड होते बहिर्जी नाईक. करेक्ट. सो दॅट इज डिफरंट. पण सांगायचा उद्देश काय, ह्या प्रकारे आपण सिद्धीजना जेरबंद करत होतो. ठीक आहे, हा सिद्धीचा टॉपिक आहे. आता मला एक तुम्हाला गोड औषध द्यायचं आहे. 2 गोष्टी मला परत क्लिअर करायच्या आहेत रिगार्डिंग दी जंजिरा. एक इन्सिडेंट घडला, हा आता लेटेस्टचा इन्सिडेंट घडला, जो माझ्याबरोबर घडला तो मी तुम्हाला सांगतोय. बिकॉज हा मग कसं आहे की लोक खूप अज्ञानी येतो. आधीच्या गव्हर्नमेंट्सनी म्हणा किंवा कोणी पण हा प्रयत्न नाही केला की खरा हिस्ट्री समोर आणा. पण माझं ते काम की खरी हिस्ट्री समोर मला आणायची आहे. आता एकदा मी आय वॉज ॲट दी चेंबूर नियर दॅट कोणतं ते कॉलेज आहे, तिकडे मी होतो. तर चेंबूरला खारदेवनगरला एक कॉलेज आहे, आय थिंक आंबेडकर कॉलेज. तिकडे मी उभा होतो. तिकडे माझा मित्र होता. तिकडे काही मित्र आले नाही. ते म्हणाले की आम्ही लोक रायगडावर चाललो होतो. लास्ट टाइम आम्ही लोक तिकडे जंजिऱ्यावरती गेलो होतो. तर मी म्हणालो जंजिऱ्यावरती गेलो होतो. कधी गेलात तुम्ही? नाही, आम्ही लास्ट इयरला गेलो होतो. ओके. जंजिऱ्याचं नाव काय? ते नाही, जंजिऱ्याचं नावच म्हणे अजिंक्य. तो म्हणे अजिंक्य किल्ला आहे म्हणे. लोकांचा गैरसमज मी तुम्हाला सांगतो. अजिंक्य नाही आहे तो किल्ला. तो किल्ला अजिंक्य नाही. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी तो किल्ला जिंकू शकला नसला तरी पण, आता मी काय सांगतो नीट आहे का, यू आर गोइंग टू बी हॅपी. तरी पण शाहूंच्या राज्यामध्ये, म्हणजे शाहूंच्या रीनमध्ये ज्यावेळेला ते होते किंग, त्यावेळेला रेस्पेक्टेड बाजीराव पेशवेंनी तो किल्ला जिंकलेला आहे. तो किल्ला मराठ्यांनी जिंकलेला आहे. त्या किल्ल्याचं ॲक्च्युअल नाव मी आता आउट करतो. त्या किल्ल्याचं ॲक्च्युअल नाव मेहरुबा. मेह मीन्स आधा, रुबा मीन्स चांद, आधा चांद असं त्याचं नाव होतं. आणि तो किल्ला मराठ्यांनी बाजीराव पेशव्यांच्या वेळेस जिंकलेला आहे. म्हणजे शाहूंच्या वेळेस बाजीराव पेशव्यांनी जिंकलेला आहे. सो बी हॅपी फॉर दिस. अजिंक्य नव्हता, मराठ्यांनी तोही किल्ला जिंकलेला आहे. हे तुम्हाला खरंच मला अभिमान वाटतो ह्या गोष्टीत, की ही इन्फॉर्मेशन आपल्या लोकांपर्यंत मी पोचवतो. याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो. बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की जंजिरा आपण जिंकलाच नाही. त्याचं नाव अजिंक्य होतं, त्याचं नाव मेहरुबा होतं, म्हणजे आधा चांद. आणि तो किल्ला बाजीराव पेशव्यांनी जिंकलेला आहे. शाहूंच्या ज्यावेळेला शाहू होते छत्रपती त्यावेळेस. बी हॅपी फॉर दिस. सो आणि आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. मध्ये एक गोष्ट घडली. आय वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम अ ट्रेन. मी हे सगळं का सांगतोय, कारण का हे सगळं समुद्राशी निगडीत आहे. आणि हे नॉलेज तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या समुद्राबद्दलचं नॉलेज आणि हे सगळं. आणि नंतर बाजीराव पेशव्यांचा हा विषय आत्ता नाही आणि नंतर येईल. पण मी एक गोष्ट आणखीन एक सांगतो. एक माल्टेलो टॉवर नावाचा एक किल्ला, असा म्हणजे माल्टेलो टॉवर नावाचा एक प्रकार आहे फोर्टचा. सो जे माझे गुरु आहेत रेस्पेक्टेड निनाद बेडेकर सर, त्यांच्यावर हे घडलेलं आहे.
काही फॉरेनर्स आले होते आणि आणि माझ्या गुरूंना एका महत्त्वाच्या व्यक्तीने इन्सिस्ट केले की तुम्ही प्लीज जरा या फॉरेनर्सना आपले किल्ले दाखवा. तर रेस्पेक्टेड निनाद बेडेकर सर त्यांना किल्ले दाखवत होते. तर ज्यावेळी ते तिकडे जंजिऱ्यावरती गेले, असं झालं तसं झालं, त्यावेळेस सिंधुदुर्गच्या वरती ते गेले होते. आणि सिंधुदुर्गच्या वरती ज्यावेळेस ते गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सिंधुदुर्ग म्हणे इंग्रजांनी जिंकला होता म्हणे. तर तिकडे काही इंग्रज लोक पण होते, ते खुश झाले आणि तो जिंकला होता म्हणे आणि म्हणे त्याचं नाव म्हणे फोर्ट ऑगस्टस असं ठेवलं होतं. सगळे तिकडचे इंग्रज लोक वगैरे असे खुश झाले, अरे वा आम्ही जिंकला आमचे हे. मग ते बोलले, मग तो म्हणे 3-4 महिन्यांनी म्हणे परत तो मराठ्याने घेतला म्हणे, तो मला हरवून, आणि त्याचं नाव परत सिंधुदुर्ग ठेवण्यात आलं. ठीक आहे. आता आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. त्यावेळेस माझे जे गुरु आहेत रिस्पेक्टेड निनाद बेडेकर जे आता नाही आहेत, तर त्यांना त्या लोकांनी ऑस्ट्रेलियन लोकांनी विचारलं की इकडे माल्टेलो किल्ला नाही का तुमच्याकडे. व्हॉट यू मीन बाय माल्टेलो? तर त्याचा अर्थ असा, सिंगल बुरुज ज्याला असतो त्याला माल्टेलो फोर्ट असं म्हणतात. एकाकी बुरुज, एकच बुरुज ज्याला असतो त्याला माल्टेलो फोर्ट असं म्हणतात. ही एक इन्फॉर्मेशन मला ॲक्च्युली निगडीत नाही आहे, पण मी सांगू इच्छितो की आपल्याकडे विरारजवळ जो आरनाळा किल्ला आहे तो माल्टेलो किल्ला आहे. त्याला सिंगल बुरुज आहे. बाजीराव पेशव्यांनी बांधलेला आहे तो किल्ला. सो नेव्हीचा विषय म्हणून मी ही गोष्ट तुम्हाला आउट करतो. मी जनरली या गोष्टी लगेच आउट करत नाही कोणालाच, पण माझं वाचन अवांतर आहे. पण मला असं वाटतं की हे तुम्हाला समजावं म्हणून मी हे तुम्हाला सांगतो की माल्टेलो सिंगल बुरुजाचा किल्ला सुद्धा आपल्याकडे आहे. आळनाळा फोर्ट तो विरारला आहे, तो बांधलेला आहे. तो आळनाळा बीच आहे, तिकडे जो किल्ला आहे तो आळनाळा फोर्ट, तो एकच बुरुजाचा किल्ला आहे, तो रेस्पेक्टेड बाजीराव पेशव्यांनी बांधलेला आहे. सो पार्ट 5 मध्ये मी तुम्हाला सिद्धीजला आपण कसं जेरबंद करत होतो हे मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आणखीन एक बाकीचं काही इन्फॉर्मेशन पार्ट 6 मध्ये येईल. आणि पार्ट 6 मध्ये आणखी सुद्धा बरंच काय, बिकॉज पार्ट 6 विल बी कवरिंग द ब्रिटिशर्स अँड देन विल बी एंडिंग इन विल बी कमिंग फॉर डिफरंट टॉपिक्स. बट फॉर नाव मी लास्ट पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं पोर्तुगलला आपण कसं जेरबंद केलं. ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं की आपण सिद्धीजना कसं जेरबंद करत होतो. सिद्धीज आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं राहिलं, सिद्धीज जे होते ते लया पाटील, मी लास्ट टाइम तुम्हाला सगळी नावं सांगितली आहेत. गो अँड वॉच पार्ट 4, सगळी नावं मी तुम्हाला सांगितली आहेत. मायनाक भंडारी, लया पाटील, वेंटाची सारंगी, दौलत खान, सिद्धोजी गुजर. त्यापैकी लया पाटील जे होते, सिद्धीज ट्रेम्बल्स ऑन द नेम ऑफ लया पाटील. लया पाटील ह्या माणसाने तर सिद्धीजची अशी वाट लावली ना, यू विल नेव्हर बिलीव्ह. लया पाटील ज्यावेळेला ॲडमिरल होते किंवा हेड होते ज्यावेळेला नेव्हीचे, त्यावेळेस सिद्धीज डुंकून सुद्धा नाही बघायचे डुंकून सुद्धा. बिकॉज आपली लोक रात्री उपद्रवी होती. हा महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. आपली लोक रात्री निघायची. समोरच्या बोटी लुटा, समोरच्या माणसाला मारा, त्यांचे वेपन्स घ्या, त्यांचं ग्रोसरी घ्या, त्यांचे कपडे घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय होतं हे मी तुम्हाला आता आणखीन एक गोष्ट हे मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो. मला तुम्हाला एक गोष्ट करायची आहे. सिद्धीजना म्हणजे तुम्हाला वाटेल अरे आपली लोक हे कपडे बिपडे काय काढतात, आपले लोक काय मुलकी छत्तर, आपलं काय संस्कारचा प्रश्न नाही. हा प्रश्न संस्कारचा नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणायचे, तुम्ही जर आम्हाला त्रास दिला आम्ही सुद्धा तुम्हाला त्रास देणार आणि तुमच्याच भाषेत आम्ही तुम्हाला त्रास देणार, कारण दुसरी भाषा तुम्हाला समजत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणायचे की तुम्ही जर आम्हाला त्रास दिला आम्ही तुम्हाला त्रास देणार. आमचं देश, आमचा समुद्र, आमचं आकाश, आमचं रिजन, त्यामुळे तुम्ही आमचं ऐकायचं. छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणायचे, तुम्ही जर आम्हाला त्रास दिला आम्ही सुद्धा तुम्हाला त्रास देणार. आमचा देश, आमचा समुद्र, आमचं राज्य, ठीक आहे, आणि आमचेच थॉट्स. त्यामुळे आपण त्यांना खूप टफ सोडा, आपण त्यांच्या खूप वरती होतो आणि सिद्धीजना आपण ह्या प्रकारे नेस्तनाबूत करत होतो. सो मला पार्ट 5 मध्ये तुम्हाला हेच सांगायचं होतं. बी हॅपी. मेहरुबा म्हणजे आधा चांद म्हणजे अल जजीरा म्हणजे जंजिरा हा आपण शाहूंच्या वेळेस जिंकलेला आहे. बाजीराव पेशव्यांनी किल्ला जिंकलेला आहे. सो बी हॅपी फॉर इट. अजिंक्य बिजिंक्य काही नाव नाही आहे, त्याचं नाव आधा चांद मेहरुबा असं होतं आणि तो मराठ्यांनी जिंकलेला आहे. नंतर जिंकला आहे पण जिंकलेला आहे. याच प्रकारे मी आता पार्ट 5 संपवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय.